आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. वन्य प्राण्यांना लागणारे अन्न जंगलातच निर्माण करण्याचा पाहणी दौरा श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आणि डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली वारणावती येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 38वा दिवस असून कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे वन्य प्राणी जंगलाबाहेर येऊ नयेत, त्यांना लागणारे अन्न जंगलातच तयार करावे अशी चर्चा झाली होती. त्यानुसार आज झोळंबी येथील पाठवणे डंग देवराई पाहणी दौरा केला. यावेळी डॉक्टर भारत पाटणकर, मणदूर बीटचे RFO ऋषिकेश पाटील, ढेबेवाडी बीटचे RFO किरण माने, सुभाष पाटील, विजय दाते हे अधिकारी, तर आंदोलकांच्या वतीने सखाराम पाटील, प्रकाश पाटील, यशवंत पाटील, धनाजी पाटील, संतोष गोटल हे उपस्थित होते. यावेळी मणदूर येथील ग्रामदैवत शेवताई देवी येथून दौऱ्याची सुरुवात करून शेवताई देवीच्या सभोवताली देवराई वाढविण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात याची चर्चा झाली. तेथून पुढे जाऊन झोळंबी येथे जाऊन विठ्ठलाई डंग व मारुती डंग येथे पाहणी करून डंग वाढविण्याच्या उपाययोजना व झोळंबी येथील ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी पाण्याची सोय करून वेगवेगळ्या प्रकारचे गवत, वर्गीय गवे, डुकरे इत्यादी वन्य प्राण्यांचे अन्न प्रायोगिक तत्वावर तयार करण्याची चर्चा झाली. याचबरोबर या जंगलात असणाऱ्या वनौषधी वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारच्या वेली, झाडे, कंदमुळे, फळझाडे यांचे एकत्रीकरण करून संग्रह करण्याचे सुद्धा ठरले. यासाठी क्षेत्रीय पातळीवर बैठक घेऊन नियोजन करण्याचे ठरले. या दौऱ्यांप्रमाणेच इतर गावे जी पुनर्वसित झाली आहेत त्यांच्या मूळ गावांचा दौरा करून जंगलातील पाठवणे डंग यांचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन व विकास करण्यासाठी काय करता येईल आणि वन्य प्राण्यांचे अन्न निर्माण करण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील याचे नियोजन करण्याचे ठरले. हा पुढील पाहणी दौरा लवकरच सोयीची तारीख ठरवून करण्याचे ठरले.